कोपरगाव तालुक्यातील वारी गावात ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणारी सुमारे 1,00,000 लिटर क्षमतेची उंच पिण्याच्या पाण्याची टाकी बुधवारी मध्यरात्री अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर पिण्याच्या पाण्याची टाकी ज्या ठिकाणी उभारण्यात आली होती तो परिसर अत्यंत गजबजलेला मानला जातो. या परिसरात अनेक धार्मिक मंदिरे असून वारी डोणगाव आदिवासी वस्तीही जवळ आहे. दिवसा येथे शाळकरीमुळे भाविक आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे ही घटना दिवसाच्या वेळी घडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सन 2015 ते 16च्या सुमारास करण्यात आले होते. मात्र अवघ्या 10 वर्षाच्या कालावधीतच ही उंच रचना कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का किंवा बांधकामात काही अनियमितता झाली का याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शासकीय निधीतून उभारलेली ही टाकी इतक्या कमी कालावधीत कोसळल्याने जनतेचा पैसा वाया गेला का असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावेळी झालेल्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान पिण्याच्या पाण्याची टाकी कोसळल्याने वारी गावाचा पाणी पुरवठा काही काळासाठी विस्कळीत झाला आहे. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. गावाचा पाणी पुरवठा ठप्प होऊ नये म्हणून नवीन पाईपलाईन जोडून राजवाड्यातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आमच्या वारी गावातली जी पाण्याची टाकी आहे, ज्या पाण्याच्या टाकीमुळे सगळ्या गावाला पाणी मिळतं, तर ती रात्री अचानक 12:30च्या दरम्यान कोसळली. खरं तर ते इथे डीप सॉईल आहे आणि डीप सॉईल असल्यामुळं काहीतरी त्याचा बॅलन्सिंग मला ते खालच्या याच्यात ते घसरला आणि ती पडली खाली. तिचं काम साधारण 2014 ते 15 या दरम्यान तिचं काम झालेलं आहे आणि असं कधी वाटलं नाही कोणाला, गावकऱ्यांना किंवा आमचं लक्ष कायम असतं. इथले आमचे सरपंच वगैरे सदस्य सरपंच सगळेच हे बघत असतात, परंतु असं घडेल असं वाटलं नाही. पूर्वीची टाकी होती ती आम्ही पाडली आता, पण ती पडली नाही, इतकी मजबूत होती. आता हे कसं झालं, आता हे संशोधन आणि ती संपलेलं आलं, ते संबंधित अधिकारी येत आहेत इथे, हे बघतील काय काय झालंय. परंतु सरपंच कमिटी त्यांनी सगळ्यांनी तातडीने रात्रीच्या रात्री येऊन दखल घेऊन ही जोडजाड केली. त्याच्यामध्ये आमचे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर गोडगे साहेब, हे गोडगे साहेब त्यांनी इथं आले, त्यांनी भेट दिली, इथं पाहिले आणि तातडीने कारखान्याच्या माध्यमातून ही पाईपलाईन जोडण्याचं काम त्यांनी अतिशय तत्परतेने करायला लावलं. त्यांचा सगळा स्टाफ आज इथं काम करतोय, तुम्हाला पाहत असाल तुम्ही. आणि कारखाना या बाबतीमध्ये अतिशय चांगलं सहकार्य आमच्या गावाकरता करीत असतो, तेव्हा त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. पूर्ण क्षमतेने पुन्हा पाण्याचा पुरवठा सुरू होईल आणि आम्ही असं ठरवलंय की आता एक पाणी पुरवठा योजनेची आमची योजना चालू आहे. तिथे राजवाड्यामध्ये एक टाकी ऑलरेडी बांधलेली आहे आणि त्या टाकीमध्ये इथून पाणी टाकण्याचं नियोजन चालू आहे. संबंधित त्या पाणी पुरवठा योजनेचे जे अधिकारी ते पण त्यांना सुद्धा बोलवलेले आणि म्हणजे तातडीने लवकरात लवकर हा पाणी पुरवठा लवकर सुरू होईल असं आमचं कामकाज चालू आहे. त्यामध्ये सर्व सरपंच उपसरपंच आमच्या कमिटीने सगळ्यांनी दखल घेतली, अतिशय घाई केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर गोडगे साहेब यांनी अशी तातडीने ती मदत दिली आणि ताबडतोब सगळी यंत्रणा इथं कामाला लावलेली. आता तुम्ही बघता, तुम्ही पहा याच्यावर तुम्हाला दिसेलच, सगळे लोक कामाला लागले आणि ती होईल. परंतु एक सुदैव आमचं असं आहे की इथं संदर्भ मंदिर आहे, स्वामी समर्थाचं मंदिर, कदाचित तिकडे जर ढसळले असते तर फार मोठा गंभीर परिणाम झाले असते किंवा दिवसा झाली असते तिथे मुलं बाळ कोणी. त्याच्यामुळे आम्ही आई जगदंबेचे आशीर्वाद मानतो की तिच्या कृपेने रात्री घटना घडली, त्याच्यामुळे मनुष्यहानी पूर्ण टळलेली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या प्रकरणामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा आणि शासकीय कामांच्या दर्जेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का याकडे संपूर्ण गावचे लक्ष लागून आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.